जीवन म्हणजे आनंद गाणे, आयुष्याचे चित्र देखणे. जीवन म्हणजे आनंद गाणे, आयुष्याचे चित्र देखणे. रंगीबिरंगी मोर पिसारा, तसे जणू हास्य असावे. आपुलकीच्या घरकुलात ओळखीचे चेहरे, घरात हसरे सारे, घरात हसरे सारे, हो, घरात हसरे सारे, घरात हसरे सारे, घरात हसरे सारे, घरात हसरे सारे. हो अचानक घर बदलायचा विचार आपल्या डोक्यात आला कुठून? मी पण तोच विचार करतोय, पण या घराकडे बघून ना मला खूप भीती वाटते. म्हणजे आपल्या घरी जे पाहुणे येतात त्यांनाही तसंच वाटत असेल. मी एक काम करतो, मी आगंतुक पाहुणा म्हणून या घरात शिरतो. शिरा शिरा. शिरा आता कशा? हा शिरतो. अगं पण ऑलरेडी शिरलोय मी घरात. पण बेल कुठे वाजवलीये? आता शिरलोय तर बेल कशाला वाजायला पाहिजे? असं नाही असं. परत बाहेर जा, बेल वाजवा आणि आत या. आता वाजवायचीच वेळ आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे हे बेल. बघा, माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे. गेल्या वर्षी 12 तुमचे वाजले होते, 13 माझ्यासाठी शुभ आहे. त्यामुळे सगळ्यांचे 3-13 मी वाजवणार आहे. तुम्ही बाहेर जा आणि बेल वाजवा. अगं पण तू हे का करतेस? बेल वाजवा म्हणून. त्याला तसं एक कारण आहे. खरं नाही? तसं पाहिलं तर काहीच कारण नाहीये. खरं नाही? कारण असं आहे, खरं नाही? ह्या बेलचा आवाज आहे ना माझ्या डोक्यात जातो. असं वाटतं ना ही बेल आहे ना फोडून टाकावी. म्हणजे ना एका उद्योगपतीच्या घराला शोभेल अशी ही बेल नाही. आपण एक काम करूया, ज्या बंगल्याची बेल आपल्याला आवडेल ना तो बंगला आपण विकत घेऊया. काही गरज नाही. नाण्यासाठी घोडा विकत घ्यायचा नसतो. आपण बेल बदलूया ना. तुम्ही आधी बेल तर वाजवा. तुझ्या हा? म्हणण्याप्रमाणे बेल वाजवतो. हा, आणि समजा मला त्या बेलचा आवाज आवडला नाही तर आपण घर बदलू. पण समजा ती बेल वाजवल्यानंतर तुझी घरातली पात्र जागी झाली तर ती उठून मला शिवाय घालते. पात्र? पात्र म्हणजे तुझी पोरं. हा, उठायलाच पाहिजे. अहो 12 वाजेपर्यंत झोपून राहतात गाढवासारखी. एक तर गाढवं झोपत नाही, ती सकाळी उठून कामाला लागतात तुझ्यासाठी. उगाच त्यांना गाढव म्हणून तू गाढवाचा अपमान करू नको. माझा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. पण आता गाढव आज्ञा पाळा आणि बेल वाजवा. तुझ्या म्हणण्याप्रमाणे बाहेर जाऊन बेल वाजवतो. हा, शामू शामू. अगं शामूला मोठ्याने कशाला हाक मारतेस? तुला माहितीये ना मोठ्याने बोललेलं त्याला ऐकू येत नाही. हो, हळू. त्या रामूला तुम्ही अद्वा तद्वा बोललात ना म्हणून तो घर सोडून गेला. आणि ही कायमची बॅग आपल्या डोक्यावर ठेवलीये. याला तर काय लांबचं दिसतही नाही आणि ऐकू सुद्धा येत नाही. आता तुम्ही तुला ना अख्खा बंगला घ्यायचा म्हटलं ना तर 12 वर्ष पूर्ण नाहीये. किती टाइमपास केला त्या बेल प्रकरणात. हो हो, हे बघा, तुम्ही आता बाहेर जा, बेल वाजवा. मी शामूला बोलवते. तुझ्या म्हणण्याप्रमाणे बेल वाजवायची वेळ झालेली आहे. अहो, काय? बाहेर जा, दरवाजाच्या बेल वाजवा. मी शामूला बोलवते. ओके. अहो, बाहेर जाऊन बेल वाजवा ना, म्हणजे मी शामूला बोलवते. तू काय बोलायचं? नाही नाही नाही. नक्की जाऊ. हो. शामू, ए शामू, शामू. आया आया मेम साहब आया. अरे कौन कौन है हमको हाथ मारी? हाँ तुमने? मीच तुला हाका मारते, पण वेगळ्या आया कोणाला बोलतोस? हा? ए, कौन हो तुम? ए, मेम साहब बोलो. वो का हुआ कि लामुन दिखात नाही. बोलो का हुकुम है? अरे शामू, तुझी रिमिक्स हिंदी मराठी भाषा नको रे बोलूस. एक तर हिंदी तरी बोल, हा, नाही तर शुद्ध मराठीत बोल. तुला त्या रामूने मराठी शिकवली नाही का रे? वो का हुआ मेम साहब कि हम रामू को बोलत रही कि कौन सा भाषा वहाँ पे बोलत रही तो वो नटखट हमका बोला कि शुद्ध मराठीत बोल. अब हम ठहरे बिहार के. अब आप ही बताई ताई. ताई, म्हणून पावले मी. धन्य झाले. ताई बोललास ना, पुरे झालं. हा, तुला जे काय तुटक मुटक मराठी येतंय ना ते तू बोल. मी आपलं
तो हमारा काम है. बेल तर वाजू दे, मग दरवाजा उघड. अहो वाजवा. अहो अहो दरवाजा वाजवा. काय दरवाजा वाजवा. किती मोठ्याने बेल वाजवत आहेत. अरे जा ना, दरवाजा उघड. पर मेम साहब बेल वाजीच नाही. अरे वाजी नहीं क्या वाजी, बहुत जोर जोर से वाजी. अरे हो, याने मोठ्याने वाजलेलं ह्याला ऐकायलाच येत नाही ना. अरे देवा. अहो जरा हळू वाजवा, शामूला ऐकू येईल मग. काय बोलतेस? हळू वाजवा, हळू. अगं ऐकायला येत नाहीये. वाजवा 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 वाजवा. अगं बाबा, कोणाशी भांडतेस तू? अरे काय माहितीये का, आपलं ठरलंय की नाही की नवीन वर्षी आपण नवीन घर घ्यायचं, हो की नाही? हा, तर मग ह्या वर्षी समजा आपण घर विकलं आणि जे कोणी आपलं हे घर विकत घेतील त्यांना हे घर कसं वाटतंय, म्हणजे हे भयानक तर वाटत नाहीये ना, हे बेल वाजवल्यानंतर घर हादरत नाहीये ना, ते बघतोय आम्ही. ही बेल आहे ना, माझ्या जाम डोक्यात जाते. घर बदलण्यापेक्षा ती बेल बदला, म्हणजे घर बदलायची पाळीच येणार नाही. हा थांब. नाही. नो नो नो. नो 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 येस येस येस. हो 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 नाही 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 हो नाही. हो, मी या घरात आता राहणारच नाही. हो आम्हाला तेच हवंय. अच्छा, असं हवंय काय तुला? मग मी आता याच घरात राहणार. अरे काय चालली तुमची भांडणं सकाळी सकाळी? हा, सकाळ कसली, दुपार झाली आता, दुपार. आणि हिला तर काही काम करायला नको, रिकाम टेकडी नुसती. आणि हे बघ, तुला या घरात राहायचं नाहीये ना, नको राहूस, चालतो इथून. करण मान. कर्ण, तुझ्या मामाला सांग, सुट्टीत मी कुठेही बाहेर जात नाही. करण, आज सुट्टीचा दिवस आहे की नाही? हा, तुझ्या या सुट्टीला सांग, माझ्याशी वाद घालू नकोस. कर्ण. करण, मी काय म्हणतो, एक मिनिट आपण भांडत का होतो? हा, कारण डॅडा मम्मांचं भांडण चालू होतं आणि त्या डोर बेलचा आवाज, त्यामुळे आपल्याला त्रास होत होता. काय कर्कश आवाज आहे ममा. अगं तुम्ही दोघं भांडत का होता सकाळपासून? तुम्ही आता भांडताय ना, म्हणून त्यांना भांडावं लागतंय. अब हम कुछ बोले का? अरे हो, तू काहीच बोलला नाहीस मगाचपासून. बोल बोल. वो का हुआ मेम साहब कि जब बेल वाजत वाजत हुई तो वो अचानक स्टॉप हो गई. अरे देवा, म्हणजे तू अजून दरवाजाच नाही उघडलास? नहीं. मला बेल ऐकूच नाही आली. तुला नाही रे. म्हणजे बेल वाजली. अगं बेल वाजली, पण मी ह्याला दरवाजा उघडायला सांगितला. ह्याला कशी काय ऐकायला येणार? हा हलक्या कानाचा आहे ना, हा? म्हणजे ह्याचे कान आहेत ते लो फ्रिक्वेन्सीचे आहेत. ह्याला आपण हळू बोललं ना की मग ऐकायला येतं. अरे, आपण कुजबुजलो ना तरी ऐकायला येतं. नहीं नहीं, आप कुछ बुझाए फिर भी हमको नहीं सुनाई देता. देखो बेल वाजी. अरे वाजी तो दरवाजा उघडो ना. हो बाजी. लगता है बाहर सोच के चले गए हैं. हाँ, रुको. बघ, बिन डोक्याचा माणूस बघ. अरे अरे चुक्या काय नाही, चुके ते विचार. ठीक है, हम काय नाही चुक्या. काय नाही चुक्या? हो दरवाजा. अरे दरवाजा का नाही उघडलास? किती हळूहळू बेल वाजवली माहितीये? नाहीतर काय, नंतर तर हा पक्या प्रकाशराव नंतर बटनावरती फुंकर मारत होते. अहो पण आम्हाला बेल ऐकूच नाही आली. कशी ऐकवणार? तुम्ही कचा भांडत होता. कचा शेवटी बघा, ह्याने दरवाजा उघडला नाही तर मी पाठीमागे गेलो. पाठीमागे जाऊन दोघं जण काय करत होता? अरे पाठीमागे किचनचा दरवाजा उघडा होता, आतमध्ये आलो आणि आतमध्ये आलो तर तुम्ही कचा भांडत होता. कचा म्हणजे कचा. अहो मी नव्हते भांडत, हे दोघं भांडत होते. अरे भांडन किसका, मार किसको, यहाँ तो सब अंधाधुंधी है रे बाबा. हे भगवान, बहुत मारा, यहाँ टेंगुल भी आ गया. एक मिनिट, मला सांगा या घरात भांडण का होतं? अरे अगदी चिल्लर कारण म्हणजे तसं कारण काहीच नाहीये, पण कारण असं बघायला गेलं तर मी काय बोलतोय, खरं म्हणजे भांडण झालंच नाही. हो, मी तेच म्हणत होते, भांडण झालंच नाही. हे,
भांडण कशामुळे झालं बा. खरं म्हणजे या वर्षी नवं घर घ्यायचं यापेक्षा मोठं घर घ्यायचं असं ठरलं पण मी म्हणत होतो या घरात काय वाईट आहे काय वाईट आहे काय वाईट आहे या घरात? हे काय घर आहे अरे आमची खोली बघा कुठे एक आडगळ ठेवल्यासारखं राहतो आम्ही. करेक्ट आहे म्हणूनच आमच्यात भांडणं होतात. हा म्हणून नाही होत भांडण तुझ्या रक्तातच आहे. तुला राहायला ताजमहाल जरी दिला ना तरी तू भांडत बसशील. नको आता खर्च टाकू नाही हे घर काय ताजमहाल पेक्षा कमी नाहीये. हेमा महाल आहे हा, हेमा महाल. हेमा महान तुला हेमा महान असं म्हणायचंय का बापरे. अहो तुम्ही बघत काय बसलाय? तुमच्या समोर ती मला बोलते सासऱ्यासमोर सासूला बोलते बोला. डॅडा सुन बाई जरा अगं काय करतेस काय चाललंय तुमचं तुम्हाला ना किती मोठं घर बघून दिलं ना तरी तुम्ही भांडतच राहणार हे भांड्या तुझा घर बघायचा कार्यक्रम आहे ना तो कॅन्सल कर हे ह्यांना जमणार नाही तुझी घर बघितलीस ना तुझे टायर वाढायला देऊन टाक या आलिशान घरात राहायची यांची लायकीच नाही दादा हा आमचा अपमान आहे. चल भूमिका चल आपण यापेक्षा मोठं घर घेऊया तुझ्या बापाच्या पैशाने म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण होईल ना. अरे सासऱ्याच्या पैशावर जगलं ना तर काय अवस्था होते मला विचार हो ना मग हा बंगला तुम्हाला तुमच्या सासऱ्यानेच दिलाय. हो पण पैसे फेडतोय मी हळूहळू आता काही कोटीच बाकी आहेत हो काही कोटीच बाकी आहे. अरे बापरे हे जर का लोकांना कळलं उद्या पेपरात छापून आलं तर तुमच्या इंडस्ट्रीजच्या शेअरनं कोणी बघणार सुद्धा नाही. पंड्या हा? तोंड सांभाळून बोल. लहान तोंडी मोठे शेअर्स घेऊ नकोस. या वर्षी आम्हाला खूप 20 कोटीचा फायदा झाला. हा ते पण मी होतो म्हणून गेल्या वर्षी 50 कोटीचा फायदा झाला होता तेव्हा तू नव्हतास आता तू बंगला घेणार असशील बंगल्याचं सोडा पण वन रूम किचनचा फ्लॅट तर मी नक्कीच घेणार आहे बदलापूरला. तो सुद्धा तुला परवडणार नाही नाही रे नाही कसं वाटतं ते अहो एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीचा पार्टनर वनरूम किचन मध्ये अरे हा माझ्याकडे बघा माझ्याकडे काय नाहीये 5 कोटीचा फ्लॅट आहे 3 कोटीची जमीन आहे 5 कोटी तुझी उंची 5 फुटी नाहीये 5 फूट नाहीये 5 कोटीच्या गोष्टी करतोय आणि एवढं सगळं आहे ना म्हणजे इकडे का उभा आहे जा ना तिकडे. पंड्या खूप झालं हा. कर्ज फेडून टाक. मी कशावर फेडू कर्ज गॅरेंटर म्हणून प्रकाशरावांचेच आहे. मी बुडालो तो बुडणार कोण पत्या प्रकाशराव अरे पंड्या हे बघ तू हा विचार मनातून काढून टाक आणि तसंच काही झालं दादा आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. हो डॅडा मी माझ्या डॅडींना सांगून तुम्हाला पैसे द्यायला सांगेन. हा आणि डॅडा मी स्वतः गावोगावी जाऊन कवितांचे कार्यक्रम करीन आणि पैसे गोळा करीन आणि ते डॅडांना आणून देईन. कार्यक्रमाचं नाव पण सुचलंय मला कुटुंब बुडालंय कर्जात. पुरे कर्ज नको पण कवितावर तू आहे ना कर्जतपूरला जा. साहब हम कुछ बोलेगा आप कितने भी दलिंदर हो जाओ कितने भी गरीब हो जाओ कितने भी भिखारी हो जाओ हम आपको छोड़ के नहीं जाएंगे. हम फोकट में काम करेंगे आपके पास. नाही बोल तूच उरलायस आमची अब्रू वाचवणारा. अरे वेळेवरचा दरवाजा उघडला असता तर ही भांडण झाली असती हा विषय पुढे दुसरीकडे भरकटला असता. नॉनसेन्स. हम कुछ बोले का साहब जी बोल फुकट बोलणार असेल ना तर वाटेल तेवढं बोल. साहब जी हम बोल रहे थे कि जब से ये बेल इस दरवाजे पर लगे है ना तब से घर में लफड़ा होने लगा है साहब जी. ये बेल पनवती है साहब जी. इस बेल का हवा से हमको डर लगता है. हमका ये हालत होता है तो आपका क्या होता होगा साहब जी. खरं बोलतोय ही बेल लागल्यापासून त्याचा आवाज ऐकून मला अस्वस्थ वाटायला लागतं. अरे गेले मी कित्येक दिवस झोपलो नाहीये. काय बोलता दादा कितीतरी वेळा तुम्ही ऑफिस मध्ये झोपा काढत असता. अरे मी दिवस झोपलो नाहीये म्हणतोय रात्रभर मी हो रात्रभर नुसते तळमळत असतात त्यामुळे मला सुद्धा झोप लागत नाही. असे दचकतात आणि उठून बोलतात कोण आहे खरं बोलते
मला ना असं बेलचा आवाज येतोय तो कर्र असा. कोणीतरी ना कानात कशी लोखंडी सळी घातल्यासारखं वाटतं. हो 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 मलाही तसंच होतंय. म्हणून मी यांना म्हटलं तुम्ही बेल वाजवा आणि आपण काय होते ते बघूया. ते शामूने घोळ घातला. अरे पण मी काय म्हणतो, हे बेल लावण्याचं डोकं कोणाचं? माझ्या नाही डोक्यात जातो हा आवाज, डोक्यात जातो. हे बेल कोणी लावली? हे डोकं आहे ना, हे बंड्या मामाचं डोकं आहे. तुम्हाला कसं पळतोय बघा. इथे समोर आहे असा समोर ये. असं समोर ये समोर ये. आलो 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 ना. काय घाबरतो काय? बोला ना. हा? मग तुझा आवाज कशाला कापतोय रे? आवाज नाही कापत आहे, तो अख्खाच कापतोय. एक मिनिट, आता कोणी बोलायचं नाही. नाही बोलणार. हे बघ डंब्या, हे बघ भांड्या, हे डांगी भांडळी झोंबड्या भांडळी भांड्या नाव काय बंड्या. हे बघ बंड्या, तू हे ध्वनी प्रदूषणाचे प्रयोग का सुरू केलेस? सांगतो. नीट ऐका. 20 साल पहले की बात है. अमावस्येची रात्र होती. पण नीटपणे सांग नाही तर कानाखाली अमावस्या काही. एवढंच एवढंच होतं? नाही, एवढीच प्रस्तावना होती. गोष्ट आता पुढे. गेल्या महिन्यात मी गावी गेलो होतो. माळ्यावरती मला ही बेल सापडली. मी करंट लावला आणि ती चालू करून बघितली. मी ती बेल वाजवली. मी सुद्धा असाच घाबरलो. मी परत वाजवली. परत घाबरलो. मी म्हटलं हा प्रयोग आपल्या इकडच्या घरी करून बघा, म्हणून मी ती बेल इथे आणली आणि इथे लावली आणि बस प्रयोग सक्सेसफुल झाला. बंड्या कुठे फेडशील हे पाप? अरे असं कसं वागलास तू? काय मिळालं तुला? अगं मिळालं असतं ग. तुम्ही नवीन घर घेतलं असतं तर कमिशन मिळालं असतं 10 लाख रुपये मला. म्हणून मी रोज रात्री येऊन ती बेल वाजवायचो. अरे पण त्या भीतीने आम्ही घर बदलायचा विचार करत होतो. आत्ताच्या आत्ता उद्या ती कलर बेल काढून टाक. आता जीवन म्हणजे आनंद गाणे, आयुष्याचे चित्र देखणे. जीवन म्हणजे आनंद गाणे, आयुष्याचे चित्र देखणे. रंगीबिरंगी मोर पिसारा कसे जणू हास्य असावे. आपुलकीच्या घरकुलात ओळखीचे चेहरे. घरात हसरे सारे, घरात हसरे सारे, घरात हसरे सारे, घरात हसरे सारे, घरात हसरे सारे.